अशाच परिस्थितीमध्ये त्यांचा एक मोठा डाव फसला, चुकला असं वाटत राहिलं. अखेरच्या क्षणी शरद पवारांनी नेमकं हेरलं आणि झालेली मोठी चूक दुरुस्त करीत. मित्रहो नमस्कार. शरद पवार यांनी टाकलेले डाव बहुधा प्रत्येक वेळीच यशस्वी होतात. आधी बघा, लोकसभा आणि आता विधानसभा निवडणुकीच्या आधी ते फक्त डावावर डाव टाकत आहेत आणि महायुतीला घायाळ करीत सुटलेले आहे. अशाच परिस्थितीमध्ये त्यांचा एक मोठा डाव फसला, चुकला असं वाटत राहिलं. शरद पवार आणि तुतारीवर प्रेम करणारेही अस्वस्थ झाले. पण अखेरच्या क्षणी शरद पवारांनी नेमकं हेरलं आणि झालेली मोठी चूक दुरुस्त करीत किंवा दुरुस्त करून घेत तुतारी वाचवली. वाजवली नव्हे, वाचवली. लक्षात घ्या काय घडलं बघा. म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळमध्ये काय होणार, अहो ज्याला त्याला पडलेला हा प्रश्न होता. एकीकडे अजित पवार यांचे दमदार आमदार यशवंत माने मैदानात उतरलेले. आता त्यांच्या विरोधात तुतारी कोणाच्या हाती जाणार, कोण हाती घेणार, कोणाच्या हाती मिळणार, अहो याची ज्याला त्याला उत्सुकता होती. राजू खरे, संजय क्षीरसागर, रमेश कदम अशा काहींची नावं रोज चर्चेत होती. लोक चर्चा करीत होते. त्या चर्चेच्या भोवती ही 2-4 नावं सतत फिरताना दिसत होती. अखेरच्या टप्प्यात एक क्षीरसागर आणि खरे ही 2च नावं उरली होती. म्हणजे अगदी पक्षीय लेवलला देखील तुतारीची यादी आली आणि यात नाव आलं माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी रमेश कदम. आता हे नाव समोर आलं आणि वाजण्याआधीच तुतारी थरथरली. अहो एकतर रमेश कदम यांनी लोकसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला आणि त्यांच्या कन्या सिद्धी कदम यांचं वास्तव्य कायम मुंबईत. आता इथं बघितलं ना तर भूमिपुत्र आमदार असावा ही तर मोहोळकरांची जुनीच मागणी आहे. अर्थात ती पूर्ण होत नाही, त्याला काही स्थानिक कारणंही आहेत. त्यात अचानक आलेले हे अनपेक्षित नाव, अहो जवळपास सगळ्याच पक्षाचे स्थानिक नेते खवळून उठले, अस्वस्थ झाले. अहो राष्ट्रवादीनं जाहीर केलेलं हे नाव स्वीकारायला कुणी तयार नव्हतं आणि अधिक वेळही उरलेला नव्हता. आता कुठल्याही परिस्थितीमध्ये तुतारी वाजवू द्यायची नाही असा निर्धार होत राहिला. अहो अखेरचा एक प्रयत्न म्हणून वेगवेगळ्या पक्षाचे स्थानिक नेते शरद पवार यांच्याकडे पोहोचले. सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी या शिष्टमंडळाने शरद पवार यांच्याकडे केली. कोणालाही उमेदवारी द्या, आमची काही हरकत नाही, आम्ही निवडून आणतो, पण या सिद्धी कदम यांची उमेदवारी मात्र मागं घ्या असा आग्रहच या मंडळीनं शरद पवार यांच्याजवळ धरला. आता खरं तर अशा दबावापुढे शरद पवार कधीच नमती भूमिका घेत नाहीत. अहो त्यांनी प्रत्येक डाव विचाराने टाकलेला असतो, पण हा डाव फसला आहे हे बहुधा शरद पवार यांच्याही लक्षात आलं असावं. दरम्यान सिद्धी कदम यांनी उमेदवारी अर्जही दाखल केलेला होता आपला आणि पुन्हा एकदा अचानक बातमी आली, सिद्धी कदम यांची उमेदवारी मागे घेतली गेली आहे. आता त्यानंतर कोणाच्या हाती ही तुतारी सोपवली जाणार हा मुद्दा पुढे आला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पुरस्कार करणाऱ्या राजू खरे यांच्या हाती तुतारी सोपवण्यात आली. अहो अचानक सगळं वातावरण बदलून गेलं, पालटून गेलं सगळं एका रात्रीत. मोहोळ तालुक्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेनेची ताकद मोठी आहे, पण सिद्धी कदम यांची उमेदवारी नाही बदलली गेली तर वेगळा निर्णय घेतला जाईल असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दीपक गायकवाड यांनी दिला होता. अर्थात अन्य नेत्यांचं देखील तेच म्हणणं होतं. त्यामुळे इथं तुतारीचा आवाज बंद होणार हेच चित्र होतं. अखेर शरद पवार यांनी अखेरच्या क्षणी अचूक वेध घेतला, राजू खरे यांच्या हाती तुतारी सोपवली. अहो खरं तर इथं तुतारी वाचवली असं म्हणावं लागेल. खरे यांच्या हाती तुतारी आली, आता ती वाजेल न वाजेल हा भाग वेगळा, पण सिद्धी कदम यांच्याकडे तुतारी राहिली असती ना तर मात्र या तुतारीचा आवाज कायमचा बंद राहिला असता हे मात्र नक्की. अहो स्थानिक नेते खूपच भडकले होते हो. चर्चेत असणाऱ्या नावापेक्षा हे वेगळं नाव आलं कुठून? मोहोळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून दिलेला उमेदवार हा डमी उमेदवार आहे, ही नुरा कुस्ती आहे
असाच समज मोहोळ मतदारसंघातील जनतेचा झालेला आहे, असा दावा दीपक गायकवाड यांनी केला. उद्धव ठाकरे यांचे माजी जिल्हा प्रमुख. मोहोळमधल्या ही जी कुस्ती नुरा करायची आहे की काय, हे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंच आता ठरवायला हवं. साहेबांच्या दारात मी वाईट बोलणं योग्य नाही, पण तरीसुद्धा आम्ही ऐकणार नाही. चुकीची गोष्ट आम्ही लादून घेणार नाही. हाच उमेदवार म्हणजे रिद्धी कदम, हाच उमेदवार कायम राहणार असेल तर आम्हालाही वेगळं काहीतरी दाखवावं लागणार आहे. कारण आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, हे वरिष्ठांना लक्षात घेतलं पाहिजे. अशी निर्वाणीची भाषा देखील वापरली गेली. शरद पवार यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये बघा, ते दीपक गायकवाड यांच्यासह नागनाथ क्षीरसागर यांनी पूर्वी निवडणूक लढवली होती. जवळपास 70,000वर काहीतरी मतं घेतलेली होती त्यांनी. तसेच सीमा पाटील, उमेश पाटील, सोमेश क्षीरसागर असा अनेक स्थानिकांचा समावेश या शिष्टमंडळात होता. हे शिष्टमंडळ बारामतीत गेलेलं आणि मोहोळची जनता मात्र त्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेली. काय होणार? अखेरच्या क्षणी शरद पवारांनी लोकभावना जाणली आणि तुतारी वाचवली. आता मोहोळ मतदारसंघातील जनता ही तुतारी वाजवतील काय? तुमचा अंदाज तुम्ही व्यक्त करा. आणि आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.